मोबाईलवर आज माझा तर शेवट तुझा तर शेवट असा स्टेटस ठेवून पतीनं पत्नीवर कोयत्यानं सपासप वार करत निर्घुण खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी 5च्या सुमारास कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगाव येथील एसटी स्टँडच्या पाठीमागील कॉम्प्लेक्स समोर घडली। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं, मोठी खळबळ उडाली। मृत महिलेचं नाव अमृता दीपक कांबळे वय 30 असं आहे। या प्रकरणातील संशयित पती दीपक लाडू कांबळे वय 35 राहणार सावर्डे हा घटनेनंतर फरार झाला। पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला। मिळालेल्या माहितीनुसार दीपक आणि अमृता यांचा 8 वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता। त्यांना 2 मुली आहेत। गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये कौटुंबिक वाद सुरू होता। बुधवारी अमृता या एसटी स्टँडच्या पाठीमागील कॉम्प्लेक्समध्ये एका वकिलाला भेटण्यासाठी आल्या होत्या। त्याचवेळी दीपक तिथं पोहोचला। दोघांमध्ये शाब्दिक वाद झाल्यानंतर त्यानं जवळील कोयत्यानं अमृता यांच्यावर सपासप वार केले। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अमृता या रक्ताच्या थरोळ्या जागीच कोसळल्या। घटनास्थळी उपस्थित काही नागरिकांनी आरोपीला अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र ती माझी पत्नी आहे, तुम्ही यात पडू नका असं म्हणत त्याने नागरिकांना दूर सारलं आणि घटनास्थळावरून पळ काढला। घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोरख चौधरी यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत पंचनामा आणि तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या। या प्रकरणाची वडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे। फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक रवाना करण्यात आला। हल्ल्यापूर्वी ठेवला धक्कादायक स्टेटस। या घटनेपूर्वी संशयित दीपक कांबळे यांना आपल्या मोबाईलवर आज माझा तर शेवट तुझा तर शेवट असा स्टेटस ठेवलेला होता। त्यानंतर काही वेळातच पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची माहिती समोर आली। या स्टेटसची पोलिसांकडून तपासाच्या अनुषंगाने पडताळणी करण्यात येते। घटनेमागील नेमकं कारण शोधलं जात आहे।